छंदे काही देव जोडे आईशे नाही. या संप्रदाय सोंगानं नाटकानं देखाव्यानं देव प्राप्त होत नाही. या संप्रदायात निष्ठा लागते. निष्ठा निष्ठा निष्ठीवाले तर लय नदीला लोळायलेत. विठाला माऊली विद्वत्तेला किंमत नाही. एखादा म्हणत असेल मला पक्वात चांगला वाजिता येतो, तर या भारतातले 2 मुसलमान विदेशात गाजले पक्वात वाजवायला. असं काही नसते. कलेवर आपण गाता येत असेल, त्यानं जर साधू होत असेल, तर तमाशातल्या लोकांना कुठं कमी स्वर येत. मला तर वाटतं आपल्याला अजून ऑस्कर पुरस्कार आपल्या वारकऱ्याला अजून कोणालाच भेटला नाही. ते फिल्मी सृष्टीतल्या गुलजार नावाचा गायक होता मुसलमानाचा, त्याला ऑस्कर पुरस्कार हा विदेशातला भेटत असतो. मग विदेशातला ऑस्कर पुरस्कार भेटला तो वारकरी येऊ शकतो का? नाही नाही नाही. या संप्रदायात सोंग नाही चालत. या संप्रदायात निष्ठा पाहिजे. निष्ठा निष्ठा. मला फार गाता येतो. सुंबळ्या तू वागतो का नीट? विठाला काय सांगत होतो? नामदेवराय साक्षी गणपतीपाशी उभे राहिले उजव्या हाताला. आता त्यावेळेला ती समाधी नव्हती, समाधी आत्ता झाली. उजव्या हाताला आत्ता समाधी, त्यावेळेला नव्हती. गणपती बाप्पाच्या जवळ उभे आहेत आणि नामदेवरायाच्या सानिध्यात विटेवरच्या मालकाचा काकडा ऐकायला. काशीतले मालक असायचे महाराजजी, काशीतले मालक. उजव्या हाताला नामदेवरायाला जागा होती, उजव्या हाताला. याचं कारण सांगू का? वारकरी संप्रदायात फेटा बांधून कंबर बांधून उभं राहून कीर्तन करण्याची प्रथा ही नामदेवरायाने सुरू केली आणि या परंपरेला शिक्कामोर्तब काशीतल्या मालकांनी केलंय. काशीतल्या मालकांची परंपरा आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भगवान शिवशंकर वारकऱ्यातले शिरोमणी. तिथून आहो संप्रदायच तिथून, भजनच माऊली तिथून सुरू झालं. कोण भजन केलंय? भजन करी भजन करी भजनही तिथूनच सुरू झालं. नारद तुंबर सांब गायन करी. भजनी परंपरा शंकरांची, वारी सुद्धा ही परंपरा शिवजींनी सुरू केली. भगवान शिवशंकरांनीच वारी सुरू केली. एक जण म्हणला आम्ही 20 वर्षापासून वारी करतो. मग हान तू का आम्हाला? अरे तू 20 वर्षापासून जातो सुंबळ्या. विश्व निर्माण झालं विटेवरचा मालक जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आणि त्यावेळेस पासून काशीतल्या मालकानं वारी सुरू केली. तू तिळभर करायला आणि इळभर सांगायला लोक दळी तू का सुंबळ्या? विठाला विठाला. भगवान शिवजीच्या सानिध्यातली जागा रिकामी होती. विटेवरच्या मालकाने खुणवलं, प्रभू नामदेव मागे येत. उठले प्रभू. नामा चला. रोज सांगतोय, नाच नाही दोन्ही सांगतोय. भगवान शिवजी स्वतःहून साक्षी गणपतीच्या जवळ गेले आणि नामदेवरायाच्या दंडाला धरून काकड्यात आणलंय. नामात चला ना. काय येत नाहीत? प्रभू जीवनात आईनं एकच काम सांगितलंय. काय काम आहे? आज मालकाला आंघोळीला घरी न्यायचे. शिवजीनं सांगितलं, नामा ही अशक्य गोष्ट आहे रे राजा. कसं शक्य? आज धनत्रयोदशी आहे आणि या परमपावन पर्वावर विटेवरच्या मालकानं मंदिरात एवढी लाखो वारकरी जमलेली आहेत. हा सोहळा सोडून एकट्या तुझ्या घरी येणं कसं शक्य आहे? गोष्ट अशक्य आहे प्रभू. पण आईनं शब्द टाकलाय. आतापर्यंत काही मागितलं नाही होते आईनं.
काही नाही मागितलं. याच्याकरता तो शब्द खोटा होतोय, माझ्याच्यानं पूर्ण होत नाही, म्हणून मला नकोसं वाटतंय, दूर राहा वाटायला. आज काशीतल्या मालकाने सांगितलं मी प्रयत्न करतो. नामदेवरायांनी सांगितलं मालक, जर प्रभू येत असतील तर मी काकड्याला तिथं बसतो, नाही तर विघ्नहर बाप्पा गणेशाच्या पायापाच्या बसून मी काकडा ऐकतो. वरच्याला करमत आहे नामदेवराय नसल्यावर. शिवजींना विचारलं प्रभू काय झालं? काही नाही म्हणे प्रभू, नामदेवरायची इच्छा आहे, तुम्ही आज स्नानाकरता गोडाबाईनं पाणी तापवलंय, तुम्हाला यावं लागते. विटेवरच्या मालकानं सांगितलं एवढा मोठा भक्तांचा सोहळा सोडून मी तिकडे येऊ कसा? हे शक्य नाही. नका जाऊ प्रभू, नामदेवराय इकडे येणार नाहीत, येणार नाहीत. विटेवरच्या मालकाच्या डोळ्याला पाणी आलंय नामदेवरायच्या विरह करता. आणि विटेवरचे मालक रडत असताना एकादश नयन पाझरती, शिवजीला 11 डोळे आहेत. ज्या वेळेला शिवजीला मुख 5 आहेत त्यावेळेला डोळे 11 आहेत, आणि ज्या वेळेला शिवजीला 1 डोळे आहेत, 1 मुख आहे, त्यावेळेला डोळे 3 आहेत. योगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र, बाळा जो जो रे कुलभूषणा निजबा नारायणा, बाळा जो जो रे योगी आला से विश्रामा, निजबा नारायणा, बाळा जो जो रे. एक पाळणा गायला संतोष शिरोमणी नामदेवराय, असे पाळणे म्हणी जा. ते वाळवंटात पाळणे की ते त्या पाळण्याची पुस्तकं घ्यायला यायची उडी. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खात या केळ, आणि तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल, जुबाळा जुरे वाहून जाशी ना. असे पाळणे म्हणल्यावर काही म्हणतात, काही बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले, उलटी नाही वाचीस का? कोण म्हणलं तुला असं? बायकांनी भजन करायचं पण गाथ्यातलं करायचं, मालिकेतलं म्हणायचं. आणि पुन्हा एक नियम सांगतो, तुम्ही तुमच्यात करायचं. विठाला विठाला एकादश नयन पाझरती, डोळे रडू लागले. विटेवरच्या मालकानं विचारलं प्रभू तुम्ही का रडतात? तर भगवान शिवशंकराचा कंठ दाटून आला आणि विटेवरच्या मालकाला बिठी मारली. प्रभू या संप्रदायाची धुरा ज्याच्या हातात दिली, धुरा सांभाळणारा इतका निष्ठावंत वारकरी नामदेव आहेत, त्याच्या कर्तव्याचा बोज माझ्या डोक्यावर आहे. माझ्या डोक्यावरच्या गंगेचं वजन कमी आहे, इतकं नामदेवरायाच्या भक्तीचं वजन माझ्या डोक्यावर आहे. आणि नामदेवराय माझ्या बाजूला राहिले की मला करमत नाही. हे काशीतले मालकांचे उद्गार आहेत. आणि विटेवरच्या मालकानं सांगितलं प्रभू शिवजी, सबदेवों के बाबा भगवान शिवजी, नामदेवरायाने केलेल्या भक्तीचं कर्ज तुमच्या डोक्यावर गंगेपेक्षा वजन शिल्लक तुम्हाला वाटतंय, याच्या पलीकडचं सांगू का शिवजी? नामदेवराय जवळून गेले की अंतकरण शरीरातलं बाजूला गेल्यासारखं वाटतंय. हे विटेवरच्या मालकांचे शब्द आहेत. काय कर्ज असेल या भक्तीचं. आणि विटेवरचे मालक तात्काळ उतरले आणि शिवजीला सांगितलं नामा आपल्यापासून दूर जाणं हे चुकीचं आहे, आपल्याला काही किंमत नाही, याचं कर्ज आहे आपल्या डोक्यावर. मी जातो आंघोळी करता. नामदेवरायला जवळ बोलवलं. हे ऋण आहे, ऋण ऋण ऋण. आता म्हणून नाचे मागे मागे बघा. मालक जवळ आले आणि जवळ आल्याच्या नंतर नामदेवराला सांगितलं नामदेव आंघोळीची अवस्था, पाणी गरम आहे. छान वा. अंगाला उठणं. ऐका ना प्रभू, माझ्या आईनं जे उठणं केलंय ते तुम्हाला आयुष्यभर तितकं सुगंधी उठणं भेटणार नाही. कारण तुमच्यापाशी जे उठण्याचे सुगंधी द्रव्य देणारी माणसं ही पैशावाली येतं. आणि सगळ्या पैशावाल्यांचा पैसा कष्टाचा असतो असं काय नसते, काय विषय नसते. एका माणसाची देशीची 14 दुकानं आणि त्याच्या बापाच्या तिरवीला मला नेलं. देशीचे 14 दुकानं देशीचे, आणि त्याच्या बापाच्या तिरवीला मग कीर्तन. मी एकदा 4 पोरायचं नाव घेतलं, ते मधला कीर्तन घेणार तुम्ही नाही बरं.
मधला कीर्तन घेणारा म्हणला तुम्ही जास्त त्याचं नावच नाही घेतलं. मी म्हणलं याच्या दुकानामुळं महाराष्ट्रातल्या कोटी बाया विधवा झाल्या, याच्या दुकानावरली दारू पेल्यामुळं. आणि मी जर कीर्तनात याचं जास्त नाव घेतलं तर मी मरण, मी विदूर होईल. त्याच्यामुळं मी याला कशाला चोंभाळू या नालायकाला. लावित आसन बुक्का तितक्या पुरतं 2-4 बाऱ्या नाव घेतलं, इतक्या बाऱ्या कुठं चोंभाळायचं. नालायकाला जास्त चोंभाळणं ब्राह्मण कापल्याचं पाप लागतंय. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरणा, नका करू मला स्तुती. माझी पैतारी विनंती. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरणा, नका करू मला दोन्ही यजमान हे सुरुवातीला त्यांचं नाव घेतलं. याच्यावरच जर अर्धा घंटा बोललं तर मला देवाला कोण्या नरकात टाकाव, देवाला पण कळायचं नाही. यजमानांची स्तुती करणं, नाव घेणं 1-2 वेळेस ठीक आहे. कोरक त्याला दळायचं का? ऐका पंडित जन वंदितो चरण, नका करू नरस्तुती. माझी परिसावी विनंती. नैवम गिरगावकर लिखितम. हे गिरगावकरांनी लिहिलंय का? इतराची स्तुती आम्हा ब्रह्मा हत्या. त्या विठ्ठला वाचून निंदाथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊन. हे का नशा पेणाऱ्याने थोडीच लिहिलेले अधिकाऱ्यांचं वाक्य आहे ना, मर्यादित. माझं मत आहे चहाला चव येण्यापुरती पत्ती टाकावा. डबा भरलेला होता म्हणून तिनं अर्धा किलो पत्ती टाकली, चहा एका वंगणे कळत न गेलं. मर्यादा आहे, मात्र असली पाहिजे. जेवताना लोणचं किती असा? वरण टाकलं चमचा भरून, लोणचं वाढलं दुरडीभर. पाहुणे जातानाच नाक पुशीत गेले, त्याच्या वासानच सर्दी झाली. मर्यादा. एका बाईकडे 5 क्विंटल सोनं आहे, मंगळसूत्र किती वजनाचं घालाव? हाय तुझ्या नवऱ्याकडे 5 क्विंटल सोनं, पण जरा हिशोबात राह ना. तिनं भोगीच्या दिवशी 2.5 किलोचं मंगळसूत्र घातलं, वजनच सक्रातीच्या दिवशी मेली. अख्ख्या गावाची सक्रात मातीत घातली. इतका नालायकपणा नसायला पाहिजे. विठाला विठाला एका माणसाकडे लहानपणी पैसे नव्हते, मोठं झाल्यावर पैसे आले. पण लहानपणी पॅन्ट घालीत होता आणि मग धोतर घालीत होता. पैसे आल्यावर मला इन करायची. कुत्रेत डसले ना त्याला, कारण कुत्र्याला माहित असतो धोतरावर इन करायला म्हणजे ह्या तीन आलाय की आपण याला चाव. विठाला विठाला नामदेवा कुठं आहे तुमच्याकडे? नामदेवरायनं सांगितलं, देवा तुमच्याकडे जे सुगंधी उठणं आहे का, याच्यात जो सुगंध आहे का, हा वाखाणण्या योग्यतेचा आहे. पण माझ्या आईनं जे उठणं केलंय या सुगंधाचं वजन किंवा वर्णन करण्याची विधात्याला ताकद नाही. कारण सुदाम कष्टाच्या दामातून उत्पन्न झालेले तिळ येतं, आणि कष्टाच्या दामातून उत्पन्न झालेल्या तिळाचा सुगंध मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नसतंय. विटेवरचे मालक म्हणले येतो. पण नामदेवराला सांगितलं, नामा म्हणून नाचे, हा म्हणून नाचे. किती खाली येतो पा भक्तीचं टोक ऐकल्याच्या नंतर, किती खाली येतो. नामदेवरायाला सांगितलं, नामा मी तिकडे आल्याच्या नंतर बाकीच्यांची काय परिस्थिती होईल रे, मी जर मंदिरात नसेल तर. नामदेवराय म्हणले, देवा ते पण अवघडच हो. सणाच्या दिवशी किती लोक आले. थोडा कडक आवाज वाढवा. सणाच्या दिवशी अवघडच आहे. पण विटेवरच्या मालकानं सांगितलं, नामा गोणाई साहेबाचा शब्द खोटा हो द्यायचा नाही. तुला काम सांगितले नामा, मी आंघोळीला तुझ्या घरी जातो, पण माझ्या जागेवर तुला थांबावं लागेल. आमदाराला पोरग झालं माऊली. होत असते पोरग वगैरे थोडीच होत असते. आमदाराला पोरग झालं, आमदाराला. आणि पोरग 22 वर्षाचं झालं. तर फॉर्म भरताना पोरानं बापाची कॉलर धरली, मला आमदार व्हायचंय. आणि बाप म्हणला, मी मरूस तर तुला हो देत नाही, आमदार मला व्हायचंय.
सामान्य गोष्ट नाही माऊली. बाप पोराला पद देत नाही. बाप बाप पोरग कोणामुळे झालंय? बापा चिमणे महाराज. देतो का बाप पोराला पद? बाप पोराला पद देत नाही. भारतात कितीतरी घराने ऐकायला भेटतील तुम्हाला. बाप पोराच्या हातात चाव्या देत नाही. नोटा कळणच त्याला. इच्छीला 10ची म्हणायले, 100चीला 20ची म्हणायले. हो, झोपताना किली कुंटू वाचायली. किलीनं खाऊन झालं. करदुड्याला किली बांधली होती, ती घासू घासू किलीनं खाऊन झाले त्याच्या कमराला. तरी टपर केचकार भर देईन पोराला. ते का महाराजाला थोडाच द्यायचा होता. बाप देईन बाप 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 पोराकडं. हो, कळकट काळा मुचूक संदक. पहिले काळे संदक होते, ते होते. त्याला खपक्या 1.5 किलोचं कुलूप, गळ्यात करजुडा आणि त्याला काळी मुचूक चाबी, आणि ती चाबी गळ्यात अडकिलेली. आणि काही नाही त्या संदकात, जुने पिस. म्हातारी भीतीला टेकल्या सुनानं चाबी काढून घेतली आणि तिला फुकायला गाडग काढायच्या निमित्तानं माग गेली आणि संदूक उघडा तर पिस घऱ्यावरच फाटले. ते लई दिवसापासून संदकात होते ना, उकलले कीच फाटले. उकलले कीच फाटून गेले पिस संदकात. तरी पण या टपऱ्या म्हातारीनं चाबी दिली नाही. कोणाला? सुनाला. बळच आली का सून वरून थोडीच पडली. हिला पोट्ट झाल्यामुळे ती आली ना. मला सांगायचंय की रक्ताच्या नात्यातल्याला पद देऊ शकत नाहीत. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा पाप म्हणतात. एक सोपी व्याख्या सांगू का? गिरगावचा बाळू, बसलेले सगळे, उभे सगळे, कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे ज्याच्या हातात आहे त्याला विटेवरचा बाप म्हणतात माऊली. सामान्य ताकद आहे. वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता, राहिली हंता मग कोठे. तुम्ही मला पाहता आणि मी तुम्हाला पाहतो. तुम्ही मी बोललेलं ऐकता आणि तुम्ही ऐकत असताना काय प्रतिक्रिया देता हे मी पाहतो. ताकद कोणाची आहे? हे कवी ऐकवी एक नारायण दयाचे भजन दयाचे भजन दयाचे भजन हे कवी देखवी ऐकवी एक नारायण किंवा साळुंकी मंजूळ बोलत सेवानी बोलविता धनी वेगळाचे. तुझी या कृपेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. आणि एवढ्या मोठ्या मालकाने स्वतःच पद देऊन टाकलं. तुझं ऐसा कोणी उदाराची राशी, तुझं ऐसा कोणी उदाराची राशी, आपुलेच देते पददाता पददाता, आपुलेच देते पददाता. ऐसा बापाला पण वाटत नाही पद सोडून पोराला पद द्यावा. काय पुरावा गोड दिलाय बापू आज. तुझा आई साधनी उदाराचा दाता, कधी बैसविले बापरक माद्रीत भक्ता दिले वरदा. वा 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 वा. आपुलेची पद देशी दासा स्वतःच पद नामदेवराला देऊन टाकलं. जाता जाता नियम सांगितले नामा. हे दह्यानं आंघोळ घालते, तुपानं आंघोळ घालते, दळलेली साखर असते, मध असते, पंचगव्य असते बरं का नामा.
नामा फार मोठा लोण्याचा गोळा तोंडाला लावतेत बरं. हे खाचं नाही बरं लोणी. नामदेवा तुम्ही जर लोणी खाल्लं तर येईल कळण बरं काय पुजारी यायला सगळ्याला. नाही खाणार प्रभू. नामदेवा मोठ्या श्रद्धेनं अंग चोळते. अंग चोरायचं नाही इकडं तिकडं वागता आणि पुन्हा कळण यांना. हो नामदेवा 2 पाणी घालते. शीतोष्णकम उष्णोदकम म्हणजे गरम पाण्याने थंड पाण्याने स्नान घालतात. आह्वानंजतद्रो भवस्थित जज्ञिरेण दिपुना यत्पुनिता सर्व भागीरथी सर्व जयोस्थिता गंडकी चर्मन्वती सर्वस्थितायां तृंगभद्रा भजायते गंगोदक सर्वस्थितायां आपांपति अनिरजायो सर्वास्थित पुनितो भयजायते ससर्गेन सपुनितायां स्नानं समर्पयामि. हे 27 वर्षापूर्वी डाटा झालं मेमरी कार्डात. आता नाही म्हणत मी पण 27 मी मोबाईल खास द्यायला मला देवानं म्हणून मी हे साधा वापरितो माऊली. हे कार्ड 250 GB आहे. तुमचं असून असून किती GB असणार आहे. आणि तुमच्या मोबाईलचं काय खरंय चुकीचं बटन दाबल्यावर जे जाऊन ते बी लोकायला जाते. हा याच्यात घाण येत नाही कोणाला जात नाही. विठाला विठाला नामदेवा एरवी तुझ्या अंगावर कसं असेल ते रक्त असू दे कारण नामदेवराला चांगलं धोत्र नव्हतं. सुंबाचा करदोडा रक्ताची लंगोटी सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी. नामा अरे रोज सकाळी सोन्याचा करदोडा बांधतात. जी मालक पितांबरने शिनारेत बर का नामा. जी मालक जी मालक जी मालक. नामा मंत्रोच्चार होणारे बर का नामा. जी मालक सगळ्या गोष्टीची नियमधारणा सांगितली. आणि विटेवरच्या मालकाने नामदेवरायला विटेवर बसलं स्नाना करता गेलं. नामदेवराय थोडा वेळ थांबले. देवाचं लक्षात आलं की लोणी खायचं नाही. पण लोण्याचा गोळा चौकून मोठा जशाल तसाच होता ना आतून चटजिबीन वाढा. सटच वाढा ना आतून सगळाच वाढा सगळाच वाढा. आणि मग काढून घेताना हलका लागला. तर पूजा करणाऱ्याच्या लक्षात आलो कसं काय अवघडच झालं. देवाच्या जवळ गेलेल्या माणसाला वाटते देवानं खाऊ नये. त्यानं खाल्ल्यावर आमचं कसं व्हायचं. आपल्याला तर कुसळच खाणं आहे का नाही. सगळे म्हणले देव लोणी खाला लोणी खातो लोणी. जाऊ दे म्हणले काल दूर गेले असतील जेवले नसतील त्याच्याकरता भूक लागली खाऊ द्या लोणी. मग काढा काकडा चिमणे भाऊ. काकडा तुपात पेटवलेला काकडा जवळ 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 जवळ. पुजारी हुशारच होते अनंत शास्त्री. पुजाऱ्याने विचार केला आता बघू देव जर खरा असला तर काकड्याला भेट नाही. चांगला पेटलेला काकडा मुद्दाम जवळ 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 नेला. नामदेवराय माग माग सर. पुजारी म्हणले अरे इतक्या दिवसात असं कधीच झालं नाही ना. असं कसं होय काकडा लावल्या माग कसं काय सरकायला देऊ. पाठीमागं काही निष्ठावंत वारकरी होते. काकड्याला ठराविक लोक बसायचे. वैकुंठवासी महंत भीमसिंग बाबा काकड्याला असायचे. हो महंत वैकुंठवासी बंकट स्वामी भीमसिंग बाबांचे चुलते. बाबांचं जरी नाव घेतलं तर वाईट थोडंच. वैकुंठवासी बंकट स्वामी काकड्यांना बसायचे. त्यांचा काकडा ऐकण्यासाठी पुण्यातले गंधर्व यायचे. गंधर्व फार मोठमोठाली लोक यायची. अशी काही त्या काळातली नामदेवरायाच्या काळातली काही तात्विक निष्ठावंत काकडा ऐकणारी लोक होती. पुजारीत पाठीमागं गेले आणि त्यांना विचारलं लोणी आत्तापर्यंत आमच्या 3 पिढ्या झाल्यात देवानं लोण्याचा गोळा तोंडाला लावल्यावर खाल्ला नाही. आज अर्ध लोणी गायब झालंय. कशाचा प्रसाद वाटायचा आहे.
मोठेपण वाटायला पाहिजे होतो. हा. देवानं उष्ट केलेलं लोणी जर आपल्याला प्रसाद भेटत असेल तर याच्यापेक्षा आनंद कोणता मोठा आहे. पण माणसं लय चालू हो. देव खात नाही म्हणून नैवेद्य दाखित येत. या माणसं आग्या मोळाच्या माश्या आहेत. ज्यानं धुपन आणलं त्याला कांदा काढू देते आणि गंधावाला चालल्यावर त्याला डसात्यात. आग्या मोळाच्या माश्या आहेत, काय नसते माणसं. कीर्तनात बसली म्हणजे लय साधू आहेत का. आता लोकनाट्य लावा ना, याच्यातले 25% तिकडं काय नसते, कोणीकडे जाते कोणीकडे बी. पण मला असं वाटतंय खिरीतला चमचा कडीत घातलेला जमतो बरं. आधा कदा खीर वाढ्यावर जर चमचा नसल तर मग त्या चमच्यानं कडी वाढायला जमती माऊली. पण कढीच्या चमच्यानं खीर वाढली की चटच इचकत आहे. एखाद्या वेळेस तिकडे इकडे आले तर धकतेन चमचे, पण हे चमचे तिकडे गेले मग सगळं इचकत आहे. विठाला विठाला अहो एरवी देव भेट नाही हो म्हणे. एकदा संत नरहरी महाराजांच्या घरी जगाच्या मालकानी लढ हातात धरली तर ते त्यांच्या त्या सोन्याच्या लढीने हात भाजले तरी काही खंत करत नाही. 12 गाव अग्नी गिळला तरी काही खंत नाही. आणि काकड्याला देव भ्याला. आज वारकऱ्यांनी सांगितलं पुजारी बाबा जरा काहीतरी दुसरंच आहे. अरे वारकऱ्यानं दुसरंच आहे म्हणल्यावर ते दोरे गंड्याच्यात नादी लागली. त्याला वाटलं दुसरंच आहे म्हणल्यावर काय आहे, काय दुसरंच असं. ते म्हणले दुसरं तिसरं काय नाही. आज नामदेवराय दिसत नाहीत, नामदेवराय दिसत नाहीत. कारण सज्जनांनो लोणी खायचं नव्हतं, पण विटेवरच्या मालकाने सद्भावना दिली लोणी खाय. त्याला बी कळालं पाहिजे की नामदेवरायाचा अधिकार किती मोठा आहे. वा. हे विटेवरच्या मालकाने सूचित केलं. वारकरी लय मोठा असतो राजे. नामधारका इतका मोठा जगात कोणीच नाही. ऐशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. ब्रह्मवेत्ते तर 4च सांगितले. शुक याज्ञवल्क दत्त कपिल